नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही थंबनेलला पाहिलं, आज आपण आप्पे पात्रात पार्ले बिस्किट टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही यापूर्वी कधीच बनवली नसेल. तर मंडळी, रेसिपी ही नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी असणार आहे आणि विशेष म्हणजे ही रेसिपी आपण घरातील साहित्यातलीच बनवणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात. तर इथे आपल्याला या रेसिपीसाठी 2 पार्लेचे बिस्किट लागणार आहेत. तर इथे मी 2 पॅकेट घेतलेले आहेत पार्लेचे. तर आता आपल्याला यातले सर्व बिस्किट काढून घ्यायचे आहेत. तर मंडळी, तुम्ही या रेसिपीसाठी तुमच्याकडे जर पार्ले बिस्किट नसतील तर तुम्ही कुठलेही बिस्किट घेऊ शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. असं काही नाही की याला पार्ले बिस्किट हवे आहेत, पण मी यासाठी दाखवलं आहे की शक्यतो हे बिस्किट सगळीकडे अवेलेबल असतात, त्यामुळे मी हे बिस्किट दाखवले आहेत. तर आता आपल्याला हे बिस्किट सगळे असे याचे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळे बिस्किटांचे बारीक बारीक असे पीसेस करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे मी मिक्सरच्या जारमध्ये ॲड केलेले आहेत आणि वाटून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी अशा पद्धतीने याचं हे पावडर बनवून घेतलेलं आहे. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर मी इथे एका बाउलमध्ये हे मिश्रण सर्व काढून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला एक पॅकेट जे छोटं असतं कॉफीचं, मी ते घातलेलं आहे. तर आता इथे एक पॅकेट कॉफीचं घातलेलं आहे आणि आपल्याला हे कॉफी घातल्यानंतर याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे. एकदम दूध घालू नका, नाही तर आपल्या जे हे बॅटर असतं ना, तर ते बॅटर जास्त असं पातळ होईल. त्यामुळे शक्यतो यामध्ये थोडं थोडं बॅटर घालायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातल्या ज्या गुठळ्या आहेत ना, आपल्याला त्या सर्व मोडून काढायच्या आहेत. यामध्ये अजिबात गाठी होऊन द्यायच्या नाहीत, लम्स पडून द्यायचे नाहीत. पूर्ण आपल्याला हे अशा पद्धतीने हे बॅटर बनवून हवं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर मंडळी, आज आपण आप्पे पात्रामध्ये छोटे केक बनवणार आहोत. यासाठी आपल्याला खाली एक तवा ठेवायचा आहे, घरातला कुठलाही तवा ठेवू शकतात आणि त्यावरती आप्पे पात्र आपल्याला तेलाने ग्रीस करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आता आपलं हे जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचाच बेकिंग सोडा घातलेला आहे, जो आपण रोज खाण्यामध्ये जेवणामध्ये वापरतो तो. आणि थोडंसं यामध्ये दूध घालायचं आहे. आता दूध घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून बेकिंग सोडा आणि पावडर ॲक्टिवेट होईल आणि आपलं जे हे बॅटर बनवलेलं आहे ते छान असं फ्लफी तयार होईल. तर हे पहा, मस्त आपलं बॅटर पण बनवून तयार आहे. मी आप्पे पात्र तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे. तर मंडळी, लक्षात घ्या, जास्त घालू नका. जर जास्त आपण यामध्ये बॅटर घातलं तर केक हा फुगतो आणि ते एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे यामध्ये अगदी पात्र भरून हे आपल्याला बॅटर घालायचं नाहीये, थोडं थोडंच घालायचं आहे, जेणेकरून हे फुगल्यानंतर केक डबल होतात. त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकतात किंवा कॅडबरी घातली ना तरी सुद्धा हे केक खायला अप्रतिम असे लागतात. आपल्याकडे घरामध्ये काजू बदाम असतात किंवा मग तुमच्याकडे टुटी फ्रुटी असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. तर माझ्याकडे कॅडबरी होती छोटी, तर मी त्याचे छोटे छोटे असे पीसेस करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी इथे सर्व कॅडबरीचे पीसेस यामध्ये ॲड केलेले आहेत. आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे एकदम आणि त्यानंतर यावरती चांगलं असं झाकण ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, एक 15 मिनिटामध्ये आपले केक बनून तयार झालेले आहेत. यामध्ये चाकू किंवा मग टूथपिक तुम्ही घालून ॲड करून पाहू शकतात की ही चिटकत आहे की नाही. तर हे पहा, मी टूथपिक घातलेली आहे, अगदी क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपले केक परफेक्ट असे बेक झालेले आहेत.
तर तुम्हाला एक केक मी बाहेर सुद्धा काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता अजिबात खाली चिटकलेला सुद्धा नाहीये. अगदी मस्त असे टम्म हे केक बनून तयार झालेले आहेत. छान असे फुगलेले सुद्धा आहेत आणि मी एक केक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे पहा, तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे. तर आपण यातला एक केक काढून तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते की आतमध्ये किती मस्त अशी याची जाळी पडलेली आहे. अजिबात चिकट सुद्धा झालेला नाहीये. मस्त असे आपले हे केक बनून तयार होतात. तर हे पहा मंडळी, तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असे हे केक बनून तयार होतात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलांना तर असे केक खूप आवडतात. तुम्ही हे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात किंवा मुलं आपल्याला मधल्या वेळेमध्ये खायला काहीतरी मागतच असतात. तर बाहेरचं मैद्याचं अनहेल्दी मुलांना देण्यापेक्षा घरीच जर आपण अशा पद्धतीने त्यांना जर केक बनवून दिले तर ते नक्कीच आवडीने खातील. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही हा जर व्हिडिओ फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.